नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भात। मनोज जरांगे पाटील जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी पुन्हा एकदा सरकारला आठवण करून दिली आहे की सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजामध्ये आरक्षण द्यायचं त्यांचं जे वचन आहे ते त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं, नाहीतर उद्यापासून ते पाणी सुद्धा बंद करणार आहेत। त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपोषण सोडताना वचन दिलेलं होतं। त्यानंतर आपण बघितलं की स्वतः एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला या संदर्भात आम्ही आरक्षण देणार आहोत। हे आरक्षण नक्की कशा पद्धतीने दिलं जाईल, या संदर्भातली डेडलाईन काय असेल, कारण जरांगे पाटील या संदर्भात कुठलीही डेडलाईन द्यायला तयार नाहीयेत। गेल्या वेळेस ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की महाराष्ट्र सरकारचे विविध मंत्री हे त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी म्हणून जरांगे पाटलांकडे जात होते, त्या पद्धतीची यात्रा सध्या तरी आपल्याला दिसत नाहीये। नक्की सरकारकडून काय प्रयत्न केले जात आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ मंत्री शंभूराज देसाई असणार आहेत आणि आपण देसाईंना विचारणार आहोत, ते संकटमोचक मानले जातात एकनाथ शिंदे यांचे। शंभूराजजी, तुम्ही कशा पद्धतीने जरांगे पाटलांचा हा प्रश्न सोडवणार आहात, कारण ते काही मागे हटायला तयार नाहीये? मराठा समाजाला आरक्षण कुठल्याही परिस्थितीत द्यायचं आणि ते देताना यावेळी ते कायद्याच्या चौकटीत बसणार आणि हयात टिकणारं आरक्षण असलं पाहिजे, या मताचे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि हे पूर्ण सरकार आहे। या बाबतीत मी एवढं सांगेल, आपण आता त्याचा उल्लेख केला की माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना ज्यावेळी स्वतः अंतरवाली सराटीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय गेले, अनेक मंत्री महोदय आमचे तिथे गेले आणि त्यांचं उपोषण सोडवताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलेलं होतं की आरक्षण म्हणजे नुसतं द्यायचं, एक कॅबिनेटचा ठराव करा किंवा एखादा GR काढा, आणि तसं झालं आणि जर समजा दुर्दैवानं कोर्टामध्ये ते खारिज झालं, जर कोर्टामध्ये ते टिकलं नाही, तर परत आता ज्या हातात आपल्या संधी आहे हे आरक्षण टिकवण्याची किंवा टिकणारं आरक्षण देण्याची, त्याच्यावरती कुठं विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खूप काळजीपूर्वक आपण हे आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं देण्यासाठी आपण काम करतो आहे। मी एवढंच म्हणेन की आपण म्हणला तसं माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांच्या बरोबरचा डायलॉग हा आहे बघा, ते उपोषणाला बसण्याच्या अगोदर अर्धा तास वरिष्ठ मंत्री सहकारी आमचे गिरीश महाजन साहेब त्यांच्याशी बोलले, त्यांना जाऊन आम्ही काय काय प्रयत्न करतोय हे लेखी सुद्धा द्यायला आमची कुठलीही हरकत नाही, आमची अडचण नाही किंवा आम्ही जरूर जाऊ। पण आता त्यांनी भूमिका उघड घेतलेली आहे की कुणी राजकीय लोकांनी आमच्या गावामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसलेले आहेत तिथं येऊ नका। आम्हाला कुठेही कुणालाही, राज्य सरकारच्या प्रतिनिधींना किंवा आम्हाला लोकप्रतिनिधींना कुणाला वातावरण चिघळवायचं नाही, हे आपण एकमेकाची बाजू समजावून घेतली पाहिजे। आज जरांगे पाटील साहेब काय म्हणतायत की आपल्याला मराठा समाजाच्या मुलांचं हित बघायचं आहे। मी आता आपल्या समोर यादी वाचेन की जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं माननीय चंद्रकांत पाटील दादांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची गठीत केली, त्या समितीचा मी एक सदस्य आहे। किमान 10 पेक्षा जास्त बैठका या उपसमितीच्या आमच्या झाल्या। वेगवेगळे निर्णय जे मराठा समाजाच्या, विशेषतः तरुण मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत, ते निर्णय घेतले, ते इम्प्लिमेंट केले आपण। त्याच्यासाठी कुठल्या योजनेसाठी किती रक्कम खर्च केली हे केव्हाही जाहीर करायला किंवा कधीही सांगायला आमचे तयार आहेत, ते सांगून मी आता आपला वेळ घेणार नाही। एक टेक्निकल बाजू, टेक्निकल म्हणण्यापेक्षा कायदेशीर बाजू ही अशी समजून घेतली पाहिजे आपण। जेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं, हे 1.5 वर्ष हायकोर्टच्या दाव्यामध्ये टिकलं, 1.5 वर्ष त्याला कुठेही इंटरप्शन आलं नाही किंवा त्याला कुठेही वरच्या कोर्टात कुठे स्थगिती मिळाली नाही। पण जेव्हा या आरक्षणाच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन झालं आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या पिटिशनमध्ये हे आरक्षण टिकलं नाही, त्यावेळी मग आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशन हा जो पर्याय होता सरकारपुढं, ते क्युरेटिव्ह पिटिशन आपण ड्राफ्ट करायला घेतलं। मी इतकं सांगेन आपल्याला
की दर मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी झाल्यावर जेव्हा उपसमितीची बैठक व्हायची तेव्हा आम्ही कायदेशीर सल्लागारांना बोलवायचो. 2-3 बैठकांना आम्ही सेवानिवृत्त हायकोर्ट जस्टिस साहेबांना सुद्धा विनंती करून त्यांचंही ह्याच्यावर मार्गदर्शन घेतलं. दिल्लीचे जे आपले वरिष्ठ सरकारचे वकील आहेत सॉलिसिटर जनरल त्यांचं सुद्धा मत घेतलं. आम्ही जेव्हा हे सगळं मी असेल मान्य चंद्रकांत दादा असतील आम्ही सगळे जेव्हा ह्याच्यावर काम करत होतो दरवेळी मान्य शिंदेसाहेब आम्हाला विचारायचे की कुठपर्यंत पुढे गेलंय, गतीनं करा, कॉन्क्रीट करा, कुठली त्रुटी ठेवू नका, राहिली नाही पाहिजे आपल्याकडनं. एवढ्या बारकायानं आपण हे सगळं पाहिलंय. सुदैवानं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी 15 दिवसापूर्वी सांगितलं की आपलं क्युरेटिव्ह पिटिशन हे सुप्रीम कोर्टानं ऍडमिट करून घेतलेलं आहे. आता त्या नियमित सुनावणीसाठी ते लिस्टेड होईल म्हणजे बोर्डावरती येईल. बरोबर. एक आशेचा किरण निर्माण झालाय आता हे ऍडमिट झाल्यामुळं. आणि बघा पाठीमागच्या वेळी रिव्ह्यू पिटिशन मध्ये ही रिव्ह्यू पिटिशन जेव्हा झालं सुप्रीम कोर्टामध्ये काही बाजू या ज्या आरक्षण टिकण्याच्या बाजूच्या होत्या त्या दुर्दैवानं माननीय सुप्रीम कोर्ट समोर आल्या नाहीत. त्यामुळे त्या आता राहू नयेत, त्या सगळ्या आल्या पाहिजेत. त्याला जे काय आधार आहेत, बेस आहे त्याच्या सहित आल्या पाहिजेत. या सगळ्यावर आमचं काम चालू आहे. त्यामुळे मला आपल्याला हे एवढंच आता सांगायचं आहे की हातावर हात मारून सरकार बसलेलं नाही. देर इज नो डाऊट. 24/7 आम्ही त्याच्यावर काम करतो आहे. शंभूराजी, देर इज नो डाऊट की तुम्ही हातावर हात धरून बसलाय आणि साहजिकच आहे की कुठल्याही सरकारसाठी जेव्हा अशा पद्धतीचं आंदोलन होतं त्यावेळेस तो परीक्षेचा काळ असतो आणि त्या संदर्भामध्ये प्रयत्न तुमचेही चालू आहेत. प्रत्येक सरकारने त्या बाबतीत प्रयत्न केलेले आपण बघतोय. पण महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की आता कोर्टाच्या द्वारी काय होईल हे सांगता येत नाही. क्युरेटिव्ह पिटिशन फाईल झालंय, ते रेग्युलर हिअरिंगसाठी येईल, पण क्युरेटिव्ह पिटिशन मधनचा जो सक्सेस रेट आहे तो अत्यल्प आहे. अनेक एक्सपर्ट्सनी सुद्धा सांगितलेलं की क्युरेटिव्ह पिटिशनपेक्षा म्हणजे जो दिलीप भोसले समितीचा रिपोर्ट होता त्याच्यामध्येही त्यांनी म्हटलंय की नव्याने बॅकवर्ड क्लास कमिशन बसवा, नव्याने त्याचा अभ्यास करा. जे सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केलेत त्याच्या पलीकडे जो मराठा समाज आहे त्याबद्दलचं एक आकलन करून त्या पद्धतीने एक नवीन रिपोर्ट सबमिट करून ते आरक्षण देता येऊ शकतं, हे सुद्धा दिलीप भोसले समितीने त्याबद्दल सांगितलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील आता असं म्हणतायत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही, पण सकल मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता द्यावी आणि त्या पद्धतीने ओबीसी समाजामधलं आरक्षण आम्हाला द्यावं ही त्यांची मूलभूत मागणी आहे. ही मागणी कशी पूर्ण होणार आहे या संदर्भात सरकारने एक समिती बसवली आहे संदीप शिंदे न्यायमूर्तींची. त्या संदर्भामध्ये काय होणार आहे आणि त्या संदर्भात सरकार काय करणार आहे, कारण त्यांची मागणीच वेगळी आहे पूर्णपणे. अगदी बरोबर. जेव्हा माननीय जरांगे पाटील साहेबांचं उपोषण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अंजनवली सराटी गावामध्ये जाऊन सोडवलं, लगेचच आपण जस्टिस शिंदे साहेबांची समिती नेमली. ती त्याची नियुक्ती समितीचं गठन झालं. त्यांना लागणारं मॅनपॉवर, त्यांना लागणारी सगळी यंत्रणा, त्यांना आता त्या समितीचं कामही सुरू झालं. बहुतांशी जिल्ह्यामध्ये समिती केली. समितीने वेगवेगळ्या घटकांना, वेगवेगळ्या पक्षांना, वेगवेगळ्या समाजांना सगळ्यांचं समितीनं मत नोंदवून घेतलं. आता याच्यामध्ये महत्वाचा भाग काय आहे, सुरुवातीला जरांगे पाटील साहेब काय म्हणत होते, निजाम स्टेट असताना आमच्याकडे कुणबीच्या नोंदी मराठा समाजातल्या आढळलेल्या आहेत. बरोबर. पण जेव्हा संभाजीनगर, औरंगाबाद ही निजाम स्टेट मधनं बाहेर आलं आणि निजाम स्टेट मधली कागदपत्र ही तिने आता ह्याला घेऊन गेलेले आहेत तेलंगणाला. आपल्याला हैदराबादला आता आपल्याला ज्या डॉक्युमेंट्सचा बेस आहे, बेस म्हणजे समजा उदाहरण घ्या, मी, माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, त्या आता शेवटी कास्ट व्हॅलिडिटी देताना किंवा जातीचं प्रमाणपत्र देताना नॉर्मल प्रोसिजर आहे. कुठे तुम्ही आजही गेला तरी सुद्धा आपल्याला हे सगळे पुरावे द्यावे लागतात. बरोबर आहे. मग आता हे पुरावे जर तेलंगणा गव्हर्नमेंटकडे आहेत तर त्यांच्याकडून ते सर्टिफाईड कॉपीज मिळवाव्या लागतील आपल्याला. बरोबर आहे. उगाच कुठला तरी कागद आणून, हे बघा मी पहिल्यापासून सांगतोय, समजा ही मॅटर कोर्टात जरी गेली पुढं नंतर तरी ती टिकली पाहिजे. आता तिकडं निवडणुका सुरू आहेत. त्यामुळं जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीने सरकारला विनंती केली की आम्हाला फायनल रिपोर्ट सादर करायला आणि फायनल त्यांची जी काही टॅब्युलर म्हणजे तक्तात्मक माहिती त्यांना जी काही द्यायची असेल ती द्यायला आम्हाला मुदत वाढ द्या.
आता जस्टिस शिंदे साहेब हे सेवानिवृत्त हायकोर्ट जज आहेत. हो. म्हणजे एवढ्या सिनियर एवढ्या अनुभवी व्यक्तींनी जेव्हा सांगितलेलं आहे, आता घाई गडबड तर कोण आपल्याला चालणार नाही की तुम्ही आताच द्या, लगेचच द्या. कागदपत्र समोर नसताना, ऑथेंटिक डॉक्युमेंट समोर नसताना जर काय अहवाल आला, त्या अहवालाच्या आधारे काही निर्णय घेतला, तो दुर्दैवानं पुढे जाऊन जर समजा नाही टिकला. म्हणून माझं म्हणणं आहे की हे बघा, आम्ही तर सगळे करतोच आहे प्रयत्न. राज्याचे प्रमुख जे आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन लाखो लोकांच्या समोर सांगितलेलं आहे की या एकनाथ शिंदेच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब वाचेपर्यंत या मराठा समाजासाठी मी काम करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण हे सरकार मराठा समाजाला देईल. एवढं लाखो लोकांच्या समोर राज्याचे प्रमुख संविधानिक पदावर बसलेले माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा सांगतात, तेव्हा आपण सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. निगेटिव्ह थिंकिंग करून उपयोग नाही. हा अत्यंत पॉझिटिव्ह अप्रोच आहे की आम्ही ह्या गोष्टी देणार. आणि म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर आहेतच, पण त्याचबरोबर अख्ख्या विधानसभेने एकमताने मराठा समाजाला आरक्षण द्यायचा हा प्रस्ताव पास करून घेतला होता. त्यामुळे तो मुद्दा तर आहेच त्या ठिकाणी. पण कन्फ्युजन कुठे होत आहे माहितीये का? जरांगे पाटील म्हणतायत की महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊन त्या पद्धतीने आरक्षण द्या. या उलट संदीप शिंदे यांच्या अंडर, म्हणजे न्यायमूर्ती शिंदेच्या अंडर जी समिती बसवलेली आहे, त्याचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा कुणबी मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल, त्यांनी सादर केलेल्या निजामकालीन महसुली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात, म्हणजे त्यांच्याकडे ज्या नोंदी असतील त्यानुसार त्याची पडताळणी करावी आणि त्यानुसार त्याला मान्यता देत आहे सरकार की त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. पण पुढचा उल्लेख जो आहे ना की मराठवाड्यातील मराठा समाजाला मराठी कुणबी मराठा जातीच्या जात प्रमाणपत्र देण्या प्रक्रियेमध्ये त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तपासणी अंती प्राप्त व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणून त्याची जी कार्यपद्धती आहे ती निश्चित करण्यासाठी त्यांची कमिटी बसवली आहे. आणि पुढे कार्यकक्षेमध्ये सुद्धा मराठवाडा विभागातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणून काय कार्यपद्धती असली पाहिजे या संदर्भात संदीप शिंदे समितीने अहवाल द्यावा असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जी समिती आहे ती मराठवाड्यातल्या मराठा समाजाला अशी काही प्रमाणपत्र देता येतील का त्यांच्याकडे असलेल्या नोंदींच्या आधारे, असा त्याचा अर्थ निघतो. या उलट जरांगे पाटील म्हणतायत की पूर्ण महाराष्ट्रातील ज्या मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण द्या, त्यांना तुम्ही कुणबी म्हणून मान्यता द्या, त्या संदर्भातला जी आर काढा. आता ही तफावत कशी मिटवणार? साहेब, जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन सुरू झालं त्यावेळची मागणी थोडं पाठीमागं आपले रेकॉर्डिंग काढून बघा. बरोबर. आंदोलन सुरू झालं, जरांगे पाटील साहेबांनी पहिला मुद्दा उपस्थित केला मराठवाड्यातल्या मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. बरोबर आहे. बघा तुम्ही, बरोबर मलाही आठवतंय, आपल्यालाही आठवत असेल. म्हणजे ज्या मुद्द्यावरती आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनामधली जी मागणी आली, त्यावेळी जी जस्टिस शिंदे साहेबांची समिती नेमली, ती त्यावेळी जी मागणी होती त्याला अनुसरून आपण काम सुरू केलं. आता नंतर लोकांच्या मध्ये असे समज झाला की मग मराठवाड्यातल्या मराठा समाजातल्या लोकांना जर ओबीसीचं कुणबी प्रमाणपत्र मिळते तर आम्हालाही मिळालं पाहिजे. पण आता एकदा ज्या विषयासाठी किंवा ज्या उपोषणाच्या मागणीसाठी हे काम कुणबी प्रमाणपत्राचं देण्याची प्रक्रिया कार्यपद्धती निश्चित करायचं सुरू झालेलं आहे, ते एकदा पूर्ण झालं पाहिजे. त्याच्या काहीतरी निष्कर्षापर्यंत आपण आलो पाहिजे. आणि मग नंतर जरूर म्हणजे या बाबतीत ज्या लोकांच्या काही विचार पुढे येतील, शासनाकडे मागणी येईल, राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे नेहमीच सकारात्मक राहिलेले आहेत, त्यामुळे पुढे अशा बाबी आल्यानंतर त्याचाही पुढे विचार केला जाईल. परंतु आता जे आपल्या समोर उपस्थित झालेला हा प्रश्न आहे, ज्याच्यामुळे जरांगे पाटील साहेबांचं उपोषण सुरू झालं, आंदोलन सुरू झालं, तो प्रथमतः त्याच्यावरती काम सुरू आहे आणि ते आधी पूर्ण होऊ द्यावं असं माझं मत आहे. नाही, पण मग हे सकल मराठा समाजाकडे कसं घेऊन जाणार? कारण आत्ताची कार्यक्षेत्र तुम्ही म्हणताय ते अत्यंत योग्य आहे की ओरिजिनल मागणी जरांगे पाटलांनी केली होती ती मराठवाड्यातील 153 का 150 गावांमध्ये अनेकांकडे त्या पद्धतीची प्रमाणपत्र अशा पद्धतीची मागणी होती. पण उपोषण सोडताना त्यांनी पुन्हा एकदा ती मागणी रिइटरेट केली की नाही आम्हाला आता सकल मराठा समाजासाठी अशा पद्धतीची प्रमाणपत्र पाहिजेत. त्यामुळे आता ही मागणी एक्सटेंड झालेली आहे आणि आताचं जे उपोषण आहे ते फक्त मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी म्हणून ते मागणी करत नाहीयेत,
तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावं अशा पद्धतीची ती मागणी करतायत, किंवा जे अप्लाय करतील त्यांना द्यावं अशी ती मागणी करतायत. आता हा पेच प्रसंग आहे, हा कसा सोडवणार, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बघा, मी परत सांगेन की मराठा समाजाला मराठा आरक्षण देण्याबाबतीत 2 किंवा 3 बेसलाईन आहेत. म्हणजे ज्याच्यावरती सगळं काम चालू आहे ते, की इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, ते मला हे आधी स्पष्ट केलं पाहिजे, अनरेस्ट महाराष्ट्रामध्ये नाही झाला पाहिजे. बरोबर. की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देताना कुणाच्या तरी ताटातलं काढून घेणार आहेत, कुणाच्या तरी हिश्श्यातलं काढून घेणार आहे, किंवा आमच्यात आणि कुणाला तरी हिस्सेदारी वाटेकरी करणार आहे, असं बिलकुल नाही. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आम्ही सगळे मंत्री, आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना आता अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या कुठल्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे मराठा समाजानं कायमस्वरूपी टिकणारं कॉन्क्रीट असं आरक्षण आपण देणार आहे. त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. त्यामुळं आज मला एवढंच म्हणायचं आहे की थोडा वेळ वाढवून दिला पाहिजे सरकारला. सरकारचे प्रयत्न आपण बघताय. जरांगे पाटील साहेब सुद्धा परवा दिवशी म्हटले, बाबा सरकार, त्यांचा शिंदे साहेबांवर विश्वास आहे, शिंदे साहेब काम करतायत, दिलेला शब्द पाळणारा नेता आहे, हे माननीय जरांगे पाटील साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर काम करतोय. निश्चितपणे 24/7 मंत्रालयातली प्रशासकीय यंत्रणा असेल, लॉ टीम असतील आमच्या, या सगळ्या फील्डवरती वेगवेगळे जे मंत्रिमंडळ उपसमितीचे जे सदस्य आहेत, आम्ही प्रत्येक जण त्याच्यावर काम करतोय. आमच्या सगळ्यांच्या कामाचा आढावा दर 2-3 दिवसात एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत. त्यामुळे आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. नकारात्मक भूमिका सरकारनं कधीच घेतलेली नाही. आमच्या एकाही प्रतिनिधीकडनं सरकारच्या कधी नकारात्मक एक साधा शब्द सुद्धा आमच्याकडनं आला नाही, तो कधी येणार सुद्धा नाही. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवावा आणि थोडासा वेळ अधिक या कामासाठी लागतोय का, तर घाई गडबडीत घेतलेला निर्णय हा आपल्या विरुद्ध वरच्या कोर्टात किंवा वरच्या कोर्टामध्ये विरोधात जाऊ नये म्हणून आपल्याला एवढी दक्षता घ्यायची आहे. त्याच्यासाठी आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे. एवढंच आपल्या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना आमची विनंती आहे. 2 गोष्टी, याचा अर्थ तुमच्या बोलण्यात 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक, जी ओरिजिनल मागणी जरांगे पाटलांची होती की मराठवाड्यातील ज्या मराठा समाजातील लोकांना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं प्रमाणपत्र हवं, आणि त्यांच्याकडे ते दस्तावेज, ते पुरावे, त्या नोंदी असतील, त्याची कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर त्या लोकांना त्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, हा एक प्रयत्न. आणि दुसरा, सकल मराठा समाजाला 52% पलीकडे आणि ओबीसी समाजाच्या पलीकडे मराठा समाज म्हणून एक आरक्षण देण्याचा प्रयत्न हा वेगळ्या पद्धतीने सरकारचा सुरू आहे, ज्याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन जी सुप्रीम कोर्टामध्ये आता ऍक्सेप्ट झालेली आहे, तो एक मुद्दा आहे. पण त्याचबरोबर त्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत की नव्याने बॅकवर्ड क्लास कमिशन बनवावं लागेल का तुम्हाला, कारण सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेस आरक्षण रद्द करताना काही मूलभूत मुद्दे उपस्थित केलेले होते आणि त्याची उत्तरं, त्या पद्धतीचा डेटा गोळा करणं, मराठा समाजाची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त्यांची लोकसंख्या किती आहे, म्हणजे त्यांची टक्केवारी किती आहे, ज्या पद्धतीने बिहारमध्ये आपण कास्ट बेस्ड सेन्सस बघितला त्या पद्धतीने जातीनिहाय सेन्सस करण्याची गरज महाराष्ट्रामध्ये लागणार आहे का, कारण तो डेटा सुप्रीम कोर्टासमोर सादर करणं अत्यंत महत्वाचं ठरतं. कारण सुप्रीम कोर्टाने फार बेसिक प्रश्न त्या बाबतीत निर्माण केलेत. त्या पद्धतीने सुद्धा सरकारची पावलं टाकली जाणार आहेत का, शिंदे साहेब त्या बाबतीत प्रयत्न करणार आहेत का? साहेब, आता एक पहिलं समजून घ्या की आपण ज्याचा उल्लेख केला की सुप्रीम कोर्टामध्ये हे रिव्ह्यू पिटिशनच्या वेळी टिकलं नाही. त्यांना जो सुप्रीम कोर्टासमोर जो डाटा जायला पाहिजे होता, जी स्टॅटिस्टिक्स जायला पाहिजे होतं, जे तक्तात्मक माहिती जायला पाहिजे होती, ती त्यावेळी मान्य सुप्रीम कोर्टासमोर गेली नाही. त्याचा पाठीमागे जात नाही. ह्याला जबाबदार कोण, कुलक्ष कोणाचं झालं, गांभीर्यानं कुणी घेतलं नाही. परत तुम्ही म्हणाल मग आम्ही राजकीय बोलतोय. त्यामुळे त्याच्यात मी आपल्याला 2 गोष्टी सांगेन. मराठा समाजाचं आरक्षण जर टिकवायचं असेल, आपण म्हटलं तसं जातनिहाय म्हणजे मराठा समाजाची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती टक्के हा एक विषय, आणि सगळ्यात महत्वाचा विषय की गरीब म्हणजे हातावर पोट असणारे म्हणा किंवा अत्यंत गरीब ही मराठा समाजातल्या कुटुंबांची किती संख्या आहे. आपल्याला आठवत असेल तर बघा, जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे रिव्ह्यू पिटिशन आपलं फेटाळलं गेलं त्यावेळी एक अशा पद्धतीनं समोर आलं माध्यमांच्या मध्ये
की असं त्यावेळी चर्चेत सांगितलं की मराठा समाजाचे महाराष्ट्रात एवढे आमदार आहेत, एवढे खासदार आहेत, एवडे मंत्री आहेत, एवढे साखर कारखानदार आहेत, एवढे दूध संघवाले आहेत, एवढे बँकवाले आहेत. तर सरकारी नोकऱ्यांमध्ये किती नोकरी आहेत हा सुद्धा आकडा त्याच्या 33% असं म्हटलं गेलं. पण दुसरी जी बाजू आहे, ऊसतोड कामगार मराठा आहे, बरोबर, वीटभट्टीवर कामाला जाणारा मराठा आहे, बरोबर, साफसफाई झाडलोट काम करणारा मराठा आहे, बरोबर, आखाडी कामगार मराठा आहे, कापड बाजारातला कामगार मराठा आहे, रंग बाजारातला कामगार मराठा आहे. म्हणजे ही जी माणसं आहेत ज्यांचं हातावर पोट आहे, शेतमजुरी करणारे मराठा आहेत. अत्यंत मी सांगेन ज्या विभागातनं मी येतो 5 गुंठे 10 गुंठे एवढा अल्प जमीन असणारी कुटुंब आहे की त्या 5-5 फॅक्ट आहे. देसाई साहेब, ही ऍक्सेप्टेड फॅक्ट आहे की मराठा समाजामध्ये एक मोठा वर्ग असा आहे की जो अल्पभूधारक शेतकरी म्हणून आहे आणि ती फॅक्ट सुप्रीम कोर्टासमोर ठेवायची असेल तर त्या पद्धतीचं सर्व्हे, त्या पद्धतीचं डेटा ऐका. मग ही रिव्ह्यू पिटिशनच्या वेळी तत्कालीन सरकारनं का नाही मांडली? बर, ही बाजू का नाही आली त्यावेळी सुप्रीम कोर्ट समोर की तुम्ही 10 लोकांचं नाव 100 लोक समोर ठेवा, त्यातली 7 नाही तर 8 लोक तुम्हाला तुम्ही म्हणताय तसं मोठी आहेत, पण 92-93 लोक ही अशी गरीब आहेत. हे आपल्याला स्टॅटिस्टिक म्हणजे पुराव्यासह हे आपल्याला एखाद्या डेडिकेटेड कमिशनच्या माध्यमातून त्याचा रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आणि म्हणून जे फडणवीस साहेब म्हणाले ना, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जे म्हणाले की याच्या बाबतीतला निर्णय हा करावा लागेल डेडिकेटेड कमिशन, की जे प्रत्येक ठिकाणी शहरी, ग्रामीण, निमशहरी, निमग्रामीण भागामध्ये जाऊन या सगळ्या बाबीचा सर्व्हे करेल, या सगळ्या बाबींवरती एक कन्क्लुजन रिपोर्ट तयार करेल की जो मराठा समाजाचं आरक्षण कायमस्वरूपी टिकण्याकरता सपोर्टिंग असेल. बरोबर, या सगळ्या गोष्टी करायला साहेब कालावधी तर लागणार आहे ना. बरोबर आहे ना, नक्कीच. म्हणून साठी माझी विनंती आहे जरांगे पाटील साहेबांना की मी जेवढा अभ्यास पूर्ण सांगतोय, आम्ही साहेब याच्यावर काम चालू म्हणजे काम करतोय आम्ही. म्हणजे मी आपल्याला सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदय दर 2-3 दिवसात एकदा बोलवतात आम्हाला. आम्ही काय केलंय याची सगळी माहिती त्यांच्याकडे असते, ते घेतात आमच्याकडनं. त्यांचं बारकाईनं स्वतः शिंदे साहेबांचं लक्ष आहे. त्यामुळं गडबडीत काही निर्णय केला आणि तो जर नाही टिकला तर अख्खा मराठा समाज म्हणेल की या मंत्र्यांनी, या मंत्रिमंडळ समितीनं अभ्यास न करता घाई गडबडीत काहीतरी केलं आणि ते मराठा समाजाच्या अंगलट आलं. असं व्हायला नको म्हणून आपण ही खबरदारी घेतोय, काळजी घेतोय. मी विश्वासानं सांगतो की माझ्या कुलस्वामीला स्मरून सांगतो, जसं शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराज आमचं सगळ्यांचं दैवत आहे. माझ्या कुलस्वामीला स्मरून सांगतो की आमचे अतिशय प्रामाणिक प्रयत्न हे कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण देण्यासाठी सुरू आहेत. देसाई साहेब, माझा शेवटचा प्रश्न आहे. मला कल्पना आहे की तुम्ही अत्यंत गडबडीत आहात, पण त्यापूर्वी एक लोकांना समजावं म्हणून त्या प्रश्नावर येण्यापूर्वी, इफ आय अंडरस्टँड करेक्टली, सरकारकडनं 3 पद्धतीचे प्रयत्न. एक पहिला प्रयत्न जो साहजिकच आहे, मराठवाड्यातील मराठा समाजातील ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र हवंय त्यांच्याकडच्या नोंदींचं कशा पद्धतीने व्यवस्था असली पाहिजे, काय त्याची कार्यपद्धती असली पाहिजे, या संदर्भात संदीप शिंदेचा रिपोर्ट 2 महिने त्याच्यामध्ये कमीत कमी लागतील, त्यांनी वेळ वाढवून मागितलेली आहे. त्यामुळे तो एक प्रयत्न जो आहे तो पर्टिक्युलरली फक्त मराठवाड्यासाठी. त्याच्या पलीकडे क्युरेटिव्ह पिटिशन होईपर्यंत तुम्ही वाट बघणार आहात. क्युरेटिव्ह पिटिशन शेवटी सुप्रीम कोर्ट या बाबतीत कशा पद्धतीने विचार करतं ह्याचं प्रेडिक्शन कोणीच करू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे नव्याने बॅकवर्ड क्लास कमिशन बनवून त्यांच्याकडनं नव्याने डेटा गोळा करून उर्वरित मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण, एक्झिस्टिंग 52% आरक्षण आणि 10% जे इकॉनॉमिकली बॅकवर्डचं जे आरक्षण आहे त्याच्या पलीकडचं आरक्षण मराठा समाजाला देण्याच्या संबंधामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करणार. या 3 गोष्टी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुरू आहेत. हे बरोबर आहे? हेच तुमचं म्हणणं आहे? बरोबर आहे? बरोबर आहे. आता माझा शेवटचा प्रश्न आहे की या पार्श्वभूमीवरती आता जे जरांगे पाटलांची मागणी आहे ती मागणी किती व्यवहार्य आहे आणि ते उपोषण संपावं यासाठी काय प्रयत्न होतील? कारण कसं आहे की शेवटी त्या उपोषणाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात लोकांचा एक संघर्ष सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी गावबंदी आणि अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालेलं आहे. आता सरकार ते उपोषण संपवण्यासाठी काय करणार आहे, कशा पद्धतीने ही गोष्ट हँडल करणार आहेत? कारण मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी जाऊन गेल्या वेळेस उपोषण सोडवून आलेले होते. नाही बघा साहेब, आमची तर सगळ्या बाजूनं म्हणजे जरांगे पाटील साहेबांचं उपोषण सुरू व्हायच्या आधीपासून आम्ही सर्वजण माध्यमांशी बोलताना सांगतोय, आमच्या सभेंमधनं सांगतोय, आमच्या बैठकांमधनं सांगतोय, जे मी आता एक 15-20 मिनिटं आपल्या समोर सगळं आपल्या वाहिनीवरती बोललो ते सगळं आम्ही वेळोवेळी सांगतोय. बरोबर. आणि अजून सुद्धा माझं म्हणणं आहे की मान्य जरांगे पाटील साहेबांना जे मी आता बोललो ती आकडेवारी केलेले मिटिंगनी आहे, केलेले घेतलेले आम्ही निर्णय
त्याचा मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना, सगळ्यांना झालेला फायदा योजना निहाय हे सगळं माननीय जरांगे पाटील साहेबांची जर समजून घ्यायची तयारी असेल, त्यांनी जर आम्हाला सांगितलं तुम्ही माझ्यासमोर हे सगळं मांडा, तर ते सांगतील तेव्हा त्यांच्यासमोर मांडायची आमची तयारी आहे. हे सगळं जर त्यांनी नजरेखालनं घातलं, त्यांनी पाहिलं, तर मला नक्की वाटतंय की सरकारचे प्रयत्न सकारात्मक आहेत. सरकार केवळ देखलेपणासाठी हे करत नाही, अंतःकरणापासून मनापासून करतंय, याची नक्की जरांगे पाटील साहेबांची खात्री पटेल. ठीक आहे. कसं आहे की आरक्षण हा विषय तसा जटिल आहे आणि त्याचं काही सोपं उत्तर कोणाकडेच नाही आणि ते देता येणं शक्यही नाही. पण तरी सुद्धा शंभूराज देसाईजी, तुम्ही आज आमच्याशी बोललात आणि जेवढं शक्य आहे तेवढ्या ओपनली तुम्ही या बाबतीमध्ये गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. पण सध्या हा पेच मात्र निर्माण झालेला आहे, याच्यात अजिबातच वाद नाही. जरांगे पाटील तर अजिबातच ऐकायला तयार नाहीयेत आणि आरक्षणाचा जटिल प्रश्न हा लोकांना समजावणं हे अत्यंत कठीण काम आहे. ही गोष्ट सुद्धा आपण गेल्या काही महिन्यामध्ये अनेकदा बघितलेली आहे. एका बाजूला एक बेसलाईन ही सरकारने आता ठरवलेली स्पष्टपणे आपल्याला शंभूराज देसाईंच्या इंटरव्ह्यूमध्ये पण दिसतंय की कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा प्रयत्न राहील. भले मराठवाड्यातील अनेक मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागलं तर तो मुद्दा वेगळा आहे. पण ज्या पद्धतीने जरांगे पाटलांची मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये सामावून घ्यावं, ती गोष्ट काही सरकारकडनं होणं शक्य नाही. पण त्या संदर्भात वेगळं आरक्षण मराठा समाजाला देता येईल का, या संदर्भातले प्रयत्न आहेत. त्याला टाईमलाईन टाकून देणं फार कठीण आहे, कारण हा प्रश्न 2015 पासून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणामध्ये मूळ धरून आहे. त्याचं उत्तर अजूनपर्यंत तरी कोणाला सापडलेलं नाहीये. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार याचं उत्तर शोधतं का, यावरती आपण नजर ठेवूया. आणि शंभूराजजी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात, सरकारची भूमिका ठेवलीत, याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मुंबई तकचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकताच आहात. त्याचबरोबर आम्ही एक पोल सुद्धा टाकलेला आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता. आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.